जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, आज एक नवीन प्रकरण आणलंय। ते प्रकरण म्हणजे काय ते एकदम आपण शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने बघणार आहोत। म्हणजेच आपण प्रकरण कोणचं बघणार आहोत, समसंख्या द्यायला असेल आणि समसंख्या द्यायला असेल आणि त्याच्या दरम्यान मध्ये समसंख्या काढायची असेल तर हे प्रकरण अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आपल्या युट्यूब चॅनलवर आपण बघणार आहोत। चला तर मग न वेळ घेता जाऊया आपण आपल्या उदाहरणाकडे। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण अभ्यासणार आहोत समसंख्यांच्या दरम्यान असणाऱ्या समसंख्या। आज आपण बघणार आहोत, जर तुम्हाला समसंख्या द्यायला असेल आणि त्याच्या दरम्यान मध्ये समसंख्या काढायच्या असेल तर ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने बघणार आहोत। तर चला मग आता प्रश्नाकडे बघूया। प्रश्न आपल्याला काय दिलाय ते व्यवस्थितरित्या आपण समजून घेऊया। तर आपल्याला प्रश्न काय दिलाय, 12 ते 88 पर्यंतच्या समसंख्या किती आहेत। म्हणजे प्रश्न एकदम सोपा दिलाय मित्रांनो। तर तुम्हाला प्रश्न फक्त 12 ते 88 पर्यंतच्या एकूण किती समसंख्या आहे असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे। तर चला मग आपण त्या शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने कसा सोडवायचा ते बघूया। मग ह्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न द्यायला असला तर सरळ सरळ काय करायची, 88 वजा 12 करायचं। म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची। मग 88 वजा 12, मग वजा 12 केल्यानंतर यांची वजाबाकी किती येते, तर यांची वजाबाकी 76 येते। किती येते, 76। मग यांची वजाबाकी 76 आल्यानंतर या 76ला 2 भागिले न्या। मग 2 भागिले न्याल्यानंतर मग 76ला 2 भागिले गेल्यानंतर किती राहत आहे, तर तुमचे 38। मग 38 मध्ये काय करा, तर 1 मिळवा। मग 38 मध्ये 1 मिळवल्यानंतर तुमचे किती येतील, तर 39। म्हणजेच 12 ते 88 पर्यंतच्या एकूण समसंख्या किती आल्या, तर 39। योग्य पर्याय क्रमांक किती, तर 2 नंबर। चला अशाच पद्धतीने अजून आपण पुढील उदाहरण बघूया। तर आता आपल्याला पुढील उदाहरण काय दिलं ते व्यवस्थित समजून घेऊया। 50 ते 78 पर्यंतच्या समसंख्या किती आहेत। आता 50 ते 78 पर्यंतच्या आपल्याला समसंख्या विचारल्या। मग तर इकडे लक्ष द्या मित्रांनो। मग आपल्याला काय करायचं आहे, 78 वजा, बरोबर 78 वजा 50 म्हणजेच 78 वजा 50 म्हणजेच 78 मधून 50 गेले तर आपले किती राहत आहे, 28। मग या 28ला भागिले किती, 2 न्या। मग 28ला भागिले 2 नेल्यानंतर आपल्याजवळ किती राहत आहे, तर 14 राहत आहे। मग या 14 मध्ये काय करा, 1 मिळवा। मग या 14 मध्ये 1 मिळवल्यानंतर म्हणजेच आपल्या 50 ते 78 पर्यंतच्या संख्या किती येणार आहे, तर 15 येणार आहे। किती येणार आहे, तर 15 येणार आहे। आलं लक्षात मित्रांनो। या पद्धतीने योग्य पर्याय क्रमांक आपला किती, 1 नंबर। समजलं। चला अजून याच पद्धतीने अजून काही उदाहरणं आपण बघूया। म्हणजे तुमची एक काय होईल, याच्यात 5-6 उदाहरणं घेतल्यानंतर रिव्हिजन होईल। आलं लक्षात। तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सोडू पण शकतात। आलं लक्षात मित्रांनो। तर चला मग आता पुढील उदाहरण आपल्याला काय दिलं आहे, 32 ते 90 पर्यंतच्या समसंख्या किती। आता 32 ते 90 दिला आहे, म्हणजेच 90 मधून काय करशाल, 32 वजा करशाल, बरोबर आहे। 90 वजा 32। मग आता 90 मधून 32 गेले म्हणजेच आपल्याजवळ किती राहिले, 58। मग 58 भागिले 2 केले, किती, 58 भागिले 2 म्हणजेच 58 भागिले 2 केल्यानंतर आपल्याजवळ किती राहत आहे, 29। मग आता 29 मध्ये 1 प्लस करा। मग 29 मध्ये 1 प्लस केला म्हणजेच आपलं उत्तर किती येत आहे, तर 30। आलं लक्षात मित्रांनो। तर 32 ते 90 पर्यंतच्या एकूण समसंख्या किती येत आहेत, 30। योग्य पर्याय क्रमांक किती, तर 4 नंबर। आलं लक्षात मित्रांनो। चला अजून आपण काही उदाहरणं बघूया, म्हणजे तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल। मग तर आपल्याला पुढील उदाहरण काय दिलं ते आपण व्यवस्थित समजून घ्या। 18 ते 54 पर्यंतच्या समसंख्या किती। 18 ते किती, 54 विचारला, बरोबर आहे। मग मोठ्या संख्येतून काय करायची, लहान संख्या वजा करायची। म्हणजेच 54 वजा 18। मग आता 54 मधून 18 गेले तर किती राहत आहे मित्र तुमचे शिल्लक, तर 36 राहत आहे। आलं लक्षात मित्रांनो। तर भागिले किती, 2 नेले। मग भागिले 2 केल्यानंतर 36 भागिले 2 तर किती राहत आहे, 18 राहत आहे। आलं लक्षात, किती राहत आहे, 18 राहत आहे। मग 18 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्लस 1 करायचं आहे। मग 18 मध्ये प्लस 1 केल्यानंतर आपले किती येत आहे, तर एकूण समसंख्या 19। आलं लक्षात मित्रांनो। तर योग्य पर्याय क्रमांक किती, 3 नंबर। आलं लक्षात मित्रांनो। चला मग अजून एक उदाहरण घेऊया आणि मी नंतर तुम्हाला काही उदाहरण सोडवायसाठी देतो। तर मग आपल्याला प्रश्न काय दिला आहे तो व्यवस्थित समजून घेऊया।
604 ते 1000 पर्यंतच्या समसंख्या किती? आता मोठी संख्या आहे म्हणजे घाबरून जायचं नाही मित्रांनो, तीच स्टेप वापरायची. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, म्हणजेच 1000 वजा 604. मग आता यांची वजाबाकी केली, बरोबर आहे, यांची वजाबाकी केली तर किती येते? 396. किती येते? 396. मग 396ला भागिले किती? 2 न्या. मग 396ला भागिले 2 दिले तर 2चा भाग आपण दिल्यानंतर आपल्याजवळ भाग किती राहणार आहे? 198. किती राहणार आहे? 198. मग 198मध्ये किती मिळवायचे? 1 मिळवायचा. मग 1 मिळवल्यानंतर आपलं उत्तर किती येतं आहे? 199. आलं लक्षात मित्रांनो? 199 म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती? तर 4 नंबर. समजलं मित्रांनो? अशा पद्धतीने शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आपण एकूण समसंख्या द्यायला असेल आणि समसंख्याच काढायला लावल्या तर अशा पद्धतीने ह्या पद्धतीने आपण काढत असतो. चला तर मग आता काही तुमच्यासाठी उदाहरणं देतो. तर हे 3 उदाहरणं तुमच्यासाठी दिलेले, हे व्यवस्थित सोडवायचे आणि कमेंट बॉक्समध्ये मला उत्तरे यांचे कळवायचे. आलं लक्षात मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वप्नील वाघ सर या यूट्यूब चॅनलवर आपण बुद्धिमत्ता, अंकगणित आणि भूमिती हे प्रकरण अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने संपूर्ण प्रकरण आपल्या स्वप्नील वाघ सर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहण्यास भेटतील. ठीक आहे मित्रांनो, तर आज आपण बघितलंय समसंख्या आणि समसंख्या द्यायला असेल आणि त्याच्या दरम्यान मधील समसंख्या काढायची असेल तर हे प्रकरण अगदी आपण शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आपल्या स्वप्नील वाघ सर या युट्यूब चॅनलवर बघितले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या युट्यूब चॅनलवर अंकगणित, बुद्धिमत्ता आणि भूमिती हे प्रकरण अगदी फ्री दरामध्ये आणि शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहण्यास भेटतील. आणि तुम्ही नवोदयची तयारी करत असाल किंवा स्कॉलरशिपची तयारी करत असाल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा इयत्ता 1ली ते 10वीचे विद्यार्थी असाल त्यांच्यासाठी ह्या युट्यूब चॅनल 100% फायद्याचा ठरेल. आलं लक्षात मित्रांनो? तर मग असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तर मग सबस्क्राईब करून तर जा मग. ओके, नक्की केला असेल तुम्ही सबस्क्राईब. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.